नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय ओल्या खोबऱ्यापासून बर्फी। त्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि इथं मी अर्धा वाटी भाजलेला रवा घेतलेला आहे। आता आपल्याला हे खोबरं कापून घ्यायचंय आणि मिक्सरमधून छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे। खोबरं कापल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथे मी खोबरं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे खोबरं मिक्सरमध्ये टाकून छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे। इथे आपलं खोबरं छान असं बारीक वाटून झालेलं आहे। आता आपल्याला इथे किसून घेतलेलं नारळ घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला नारळ घातल्यानंतर 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला तूप घातल्यानंतर साधारण अर्धा वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ घातल्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण इथे गुळाचंच पाणी होतं। इथे तुम्ही गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे आपले गुळाचं छान असं पाणी तयार झालेलं आहे। यामध्ये आपण कुठलंच पाणी टाकलेलं नाहीये। आता आपल्याला यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे। हा रवा जाड आहे, त्यामुळे इथे कमी रवा लागलेला आहे। माझं साधारण 2 चमचे लहान रवा उरलेला आहे। इथे आपल्याला हे 1-5 मिनिटं छान असं झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर आपण पाहूया आपला रवा शिजला का नाही ते। इथे आपण छान असं रव्याला मिक्स करून घेणार आहोत। इथे आपल्या रव्यातलं पूर्ण पाक आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर रव्यातला पाक आटतंय तोपर्यंत आपण ताटलीला तेल लावून घेतलेलं आहे। तुम्हाला या वड्या कुठल्या भांड्यामध्ये सेट करायच्या आहेत, तुम्ही त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं। आता आपल्याला हे परत हलवून घ्यायचं आहे। पूर्ण आपल्याला याचा एक जीव असा छान गोळा झालेला पाहिजे, त्यानंतर हे शिजतं। इथे आपला रवा छान असा शिजून झालेला आहे। रव्याचा पूर्ण असा गोळा झालेला आहे। आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्या प्लेटामध्ये आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। इथे आपलं मिश्रण हलकसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे छान असं हाताने थापटून घ्यायचं आहे। हाताने किंवा तुम्ही चमच्याने असं करू शकता। आता आपल्याला हे थोडंसं थंड झाल्यानंतर त्याची काप करून घ्यायची आहेत। इथे आपली बर्फी हलकीशी थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या छान अशा अलगद निघत आहेत। आज आपण शिल्लक राहिलेलं खोबरं फेकून न देता त्याची अशी मस्त दाणेदार बर्फी बनवलेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।